देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटाबाधिकीचा भगवान परमात्मानं तुम्हाला मला हा अनमोल किमतीचा नरदेह दिला भजन करण्यासाठी भक्ती करण्यासाठी नामचिंतन करण्यासाठी बरोबर देवानं देह कशासाठी दिला भजना देवानं देह कशासाठी दिला देवे दिला देह भोजना आपला उपयोग आहे त्याच्यासाठी आपलं भजन नाही आपलं भोजन आहे आपण भजन करत नाही आपण भक्ती करत नाही आपण नामचिंतन करत नाही ते आम्हाला जमत हा बरोबर जमतं पण करत नाही ते जमत नाही असं नाही ते प्रत्येकाला येतं पण ते आपण करत नाही का करत नाही त्याची कारणं सुद्धा बरीच आहेत पहिला म्हणजे देवानं हा नरदेव भजन करण्यासाठी बरेच लोक म्हणतात ताई का करायचं नामचिंतन का करायचं भजन का करायचं भगवंताचं नामचिंतन त्या देवाच्या नामाचा फायदा काय भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर त्या भगवंताच्या नामानं आमच्या जीवनामध्ये काय फायदा होईल त्याचा काय उपयोग आम्हाला होईल संत म्हटले त्याचा फायदा फार मोठा आहे जीवन जगत असताना आपण कर्म करत असतो चुकीचे कर्म करतो वाईट कर्म करतो आपण म्हणतो नाही करत पण त्या कर्म आपल्याला करावी लागतात या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्याला ते कर्म करावे लागतात आणि एखाद्या व्यक्तीचं कर्म जर शिल्लक राहिलं तर त्याला परत या मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं या कर्माची फळं भोगण्यासाठीच आपण जन्माला आलोय आपण म्हणतो मनुष्य जन्म प्राप्त झाला पण मागच्या जन्मी केलेलं कर्म आता आपण फेडतोय केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले ऐसे किती माणसाचं कर्म जर शिल्लक राहिलं तर ते फेडण्याकरता ते भोगण्याकरता माणसाला मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं लागतं म्हणून कर्म चांगली करा नाही चांगलं करत आलं कोणाचं वाईट करायचा विचार तरी करू नका हे तुमचे माझे कर्म आहेत म्हणून ते कर्म कसं फिरून आपल्या जवळ येईल हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून या अभंगातून जनाबाई महाराज म्हणतात भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं नाम विठोबाचे घ्यावे आणि मग पाऊल टाकावे कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर कुठलंही काम करण्याच्या अगोदर भगवंताचं नामचिंतन तुम्हाला मला करायला सांगितलं आमच्या जीवनात नामचिंतन नाही आहे आम्हाला लोक म्हणतात ताई नामाचा फायदा कशासाठी का करायचं नामचिंतन त्या नामाचं ताकद आहे त्या भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे हरिपाठात माझे ज्ञानोबराय म्हटले ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहून वाढ हरिपाठ पाठ आहे का तुम्हाला बचत गट हरिपाठ पाठ आहे ज्यांच्या ते हात वरती करा सगळ्याचे अख्ख्या केळीगावमध्ये एकच आजीचा हात वर आहे 2 3 4 5 6 7 8 9 10 मग तुम्ही लाजता का यांना हात करा की वरती मग पटकन बऱ्याच बायकांचे हरिपाठ पाठ आहे बऱ्याच लक्ष्मींचे हरिपाठ पाठ आहे बाकीच्यांकडं फक्त मोबाईलच का हा हरिपाठ नाही का तुमच्याकडं महिला मंडळी काम करा हे भगवंताचं नामच आहे माऊलींनी दिलेला खाऊ आहे आपल्याला हरिपाठ म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी हरिपाठ किती अभंगाचा आहे माऊलींचा 28 किंवा 27 अभंग धरा माऊलींच्या हरिपाठात 28 अभंग आहेत महिला मंडळ 28 अभंगाचा हरिपाठ महिन्यात दिवस किती असतात 30 किंवा 31 हरिपाठ किती अभंगाचा आहे माईक घेऊन खाली हो का किती अभंगाचा हरिपाठ 28
रोज एकच अभंग पाठ करा. किती दिवसात पाठ होईल? पाठी म्हणते ते ज्यांच्या पाठ नाही त्यांच्यासाठी सांगते मी. किती दिवसात पाठ होईल? महिन्यातले दिवस आणि हरिपाठातले अभंग किती दिवसात पाठ होईल? 28. रोज एकच अभंग पाठ करा ना. मला माहिती तुमच्या पाठीमागं संसाराचा व्याप आहे, तुमच्याकडनं जास्त होणार नाही. अभंग पाठ करायला गेलं तर एका दिवसात 5 अभंग माणूस सहज पाठ करतोय. आमच्या होतात, सहज पाठ होतात. पण मला माहिती तुमच्या पाठीमागं संसाराचा व्याप आहे, तुमच्याकडनं होणार नाही. तुमच्यासाठी पण या, तुम्ही पण ऐका. एका दिवसात फक्त एकच अभंग पाठ करायचा. मुलगा शाळेतून आला की त्या मुलाला म्हणायचं, बाळ हरिपाठाचं पुस्तक घे. आहे का पार्सल पाठवून देऊ? आहे ना? हां. त्या बाळाला सांगायचं, मुलाला सांगायचं, बाळ हरिपाठाचं पुस्तक घे, तू हरिपाठ पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. शेजारणीला शिव्या देण्यापेक्षा पाठ होऊन जाईल. काय काय लागतं हरिपाठ पाठ करायला? आणि माणूस जर मेला ना, यदा कदाचित मरूनही पण मेलाच तर माणसाच्या सोबत तेवढीच गोष्ट येते. ही गळ्यामध्ये घातलेली पवित्र तुळशीची माळ आणि या मुखानं केलेलं भगवंताचं नाम, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला इथं ठेवून जायच्या. त्या हरिपाठात ज्ञानोबराय म्हटले, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ, नाम आहे नाम संकीर्तन साधन पै, जळतील पापे. त्यांच्या पाटे, यांच्या पाठीने यांच्या नाही. हे जरा उलट होतंय. तुमच्या पाठ पाहिजे, नंतर त्यांच्या पाहिजे. भगवंताच्या नामानं जीवनात केलेली वाईट कर्म, जीवनात केलेली वाईट पाप ही जळून खाक होतात. आणि संत अनेक ठिकाणी सांगतात, घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. काय ताकद आहे भगवंताच्या नामाची. भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताची भक्ती केली, जीवनातली वाईट कर्म भगवंताच्या नामानं जळून खाक होत आहेत. म्हणून ते नामस्मरण जीवनात करायचं. नाम विठोबाचे घ्यावे. त्या विठुरायाचं नामचिंतन जीवनामध्ये करायचं, भक्ती करायची, भजन करायचं. आणि भगवंताच्या नामाचा महिमा हा साधारण आणि सोपा नाही.
देवापेक्षा श्रेष्ठ देवाचं नाम आहे, म्हणून ते नामचिंतन जीवनात करायचं. आणि या देहाचं सार्थक जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामात आहे. आपल्या जीवनाचं सार्थक जर कशात असेल तर भगवंताच्या नामात आहे. आणि एक गोष्ट सांगून जाईल मी तुम्हाला जीवनात नामचिंतन करायचं असेल, भक्ती करायची असेल, भजन करायचं असेल तर आपली हातपाय चांगली आहेत, आपण चालू शकतो, आपण हातानं टाळी वाजवू शकतो, आपण मुखानं भजन करू शकतो. जोपर्यंत आपली अवयव चांगली आहेत तोपर्यंतच ते भजन करा. नाही तर मग चालता येईना, खाता येईना, पिता येईना, बोलता येईना. म्हातारपणचा परमार्थ असा आहे, आपण म्हणतो ना जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावला पाहे, तव तू आपले सहित पाहे. जय जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावला पाहे, तव तू आपले सहित पाहे. सिद्ध आहे हात चालावया पाय. जोपर्यंत आपले अवयव चालतात तोपर्यंतच भजन करायचं. बाबा इथं म्हातारी बाबा बसलेले आहेत, मला सांगा तुमच्याकडनं परमार्थ होतोय का? MH 75, MH 65, MH 80 वयाची पासून, गाडीची नाही वयाची. तुमच्याकडनं परमार्थ होतोय का? म्हातारपणचा परमार्थ असा आहे, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. कारण म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते. नाक मुख गळू लागले लाळ आणि कान में पड़ गया ताला, आँखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं, गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, समजावं आपल्या घराला आग. इथं बसलेल्या किती लोकांचे लागले मी पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांच्याशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहेत त्यांनी काय करायचंय? करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत म्हटले जोपर्यंत आपलं शरीर चालतंय, आपलं शरीर काम करतंय तोपर्यंतच भगवंताचं नामचिंतन आपल्याला करावं लागेल. माऊली ज्ञानोबराय म्हटले आपल्या या शरीराची सूत्र जर बिघडली तर आपल्याला काहीच करता येत नाही. आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खडाळता. या आयुष्याचे जर सूत्र बिघडले तर मग आपल्याला ऐकू येत नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला चालताही येत नाही. आणि प्रक्रिया आहे बाबा, ही बहिरे एवढी विचित्र असतात ते समोरच्याला बहिरं समजतात, इतके जोरात बोलतात.
काहींना जवळचं, काहींना दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना काही दिसत नाही, काहींना ऐकू येत नाही. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. आयुष्याचे सूत्र बिघडले की भूताची कळता उमटायला वेळ लागत नाही. फिजिकली अनफिट झालं की माणसाचे आयुष्याचे सूत्र बिघडतात, माणसाच्या अडचणी वाढतात. म्हणून जोपर्यंत आयुष्याचे ठीकठाक आहेत, आयुष्याचे सूत्र चांगले आहेत, तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करून घ्या. काही काही लोकांना ऐकू येत नाही, दिसत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. या बहिऱ्यांची फार गंमत आहे, ते समोरच्यालाच बहिरं समजतात. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले. हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हटलं डॉक्टर एकदम ठीकठाक संसार चालू आहे, अजिबात काही अडचण संसारामध्ये नाही आहे, पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे. म्हणे काय? मी जे बोलतो का ते तिला ऐकूच येत नाही. डॉक्टर म्हणे थंडी, ताप, खोकला, सर्दी असतं तर गोळ्या देऊन नीट केलं असतं. आता तिला ऐकू येत नाही, ती घरी आहे, तू इथं आहे आणि मी इथं आहे, मी हे कसं करणार? म्हणे तू एक काम कर, घरी जा आणि तिला किती फुटावरून ऐकू येत नाही त्याचा शोध घे, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे, रेंज कुठं नाही. हा घरी गेला. 50 फुटावरून बायकोला आवाज दिला, का ग ऐकलं का, भाजी काय केली? त्याचा काही रिप्लाय आला नाही. याला समजलं बायकोला 50 फुटावरून ऐकू येत नाही. 30 फुटावरती गेला, दुसऱ्या दारात गेला, तिथून आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली? त्याचा काही रिप्लाय आला नाही. हा बायकोच्या जवळ गेला. बाबा टेन्शन येणारच ना, एवढी सोन्यासारखी बायको, लग्नाला 4 महिने झाले, एक तर भेटणार. त्याला टेन्शन आलं, सासऱ्याने बहिरी मारली की काय नशिबामध्ये, टेन्शन येणारच ना. हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत तुम्ही क्रियापद सावकाश द्या, व्याकरण माझं पक्क आहे. जोरात मारूच शकत, मारतच नाही मारत कोणी जोरात. हा बायकोच्या जवळ गेला, रपकन हात उचलला आणि हळू मारला आणि बायकोला विचारला, लागलं तुला किती वेळचे झालं विचारतोय, भाजी काय केली? ही म्हणे मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला नाही तर मला इथं डॉक्टर बोलावा लागेल. म्हणजे प्रॉब्लेम त्याचा होता. हा ना डॉक्टरकडे कोणासाठी गेला? ही बहिऱ्यांची गंमत आहे. आयुष्याचे सूत्र बिघडता एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले, पुन्हा भजन नाही, नामचिंतन नाही, भक्ती नाही, काहीच जीवनामध्ये करता येत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं आयुष्य चांगलं आहे, देवानं नरदेह दिलेला आहे भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. म्हणून त्या देवाचं नाव जीवनात घ्या आणि त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला पर्याय नाही. ते नाम इतकं श्रेष्ठ आहे. तुम्ही नामस्मरण करत नाही त्याचं कारणही आहे, तुम्ही लोक संसार करताय. पण हा संसार असा आहे, दुःख देणारा आहे, सोडून जाणार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये तीळ मात्र सुख माणसाकडे पाहायला भेटत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जीवनामध्ये सुख नाहीये. संसार करत असताना फक्त माणसाला दुःखच भोगावं लागते. आणि हा संसार दुःखानं भरकटलेला आहे. बचत गट, तुम्ही संसार करताय. मला इथं जेवढी बसलेली आहेत एवढ्यामध्ये हातवरती करून सांगा, ताई माझ्या इतका सुखी या संसारामध्ये कोणीच नाही. आजच्या कीर्तनाचं सगळं पाकीट त्याला देते मी. आबा सुख आहे का? नाही. संसारामध्ये कोणीही सुखी नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोणी, पाठी लागले ओढा कवना विशुर्णचा, दृष्टी देईल निर्मळ, कर्म जावो सदैवाचा, जेव्हा पर उपकार संसारामध्ये सुख नाही. संसार माणसाला दुःख देणार आहे. म्हणून या कधीतरी मनाला सांगा, बाबा
हा संसाराचा मायाजार फार कठीण आहे. या संसारामध्ये माझं मन गुरफटू देऊ नको. हा संसार मला जीवनात नको. कधीतरी या मनाला सांगा, कारण संतांचा भाव आहे. संत म्हटले नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. मनाला सांगा, काळ माणसाला खायला टपलेला आहे, म्हणून त्या भगवंताचं नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. प्रमाण आपल्याला पाठ आहे. राम राम स्मरा, अधि राम राम स्मरा. अधि कधी अधि राम राम स्मरा, अधि पण कधी मरायच्या. अधि. प्रमाण पाठ आहे बाबा, पण याचा विचार माणूस जीवनात कधी करत नाही. मी सांगेल भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामचिंतन कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम स्नान माचरे, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम तत्वा हरिम भजे. 100 कामं सोडायची, अगोदर जेवण करायचं. 1000 कामं सोडायची, अगोदर स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडायची, अगोदर दानधर्म करायचा. आणि कोटी कामं बाजूला ठेवायची, अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा अधि. आधी, म्हणून अगोदर करायला सांगितलं. नाही तर या संसारामध्ये सुख तर नाही. तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागल्या, तुम्ही त्याच्यामुळे नामचिंतन करत नाही, भक्ती करत नाही, भजन करत नाही. हा संसार आहे, पण या संसारामधून त्याच्यात आपल्याला भगवंताची, रामाची, विठोबाची निवड करायची आहे. एक उदाहरण आहे. छोटंसं घर आहे, घरामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, फर्निचर, बायको, मुलगा, सगळ्या गोष्टी काही घरात आहेत. शॉर्ट सर्किट झालं, दडदड दडदड, घराला आग लागली. घरात सगळं धान्य आहे, घरात फर्निचर आहे, घरात पैसा आहे, घरात बायको आहे, घरात मुलगा आहे. अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? पुरुष मंडळ, अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? तुम्ही म्हणता 10:30 वाजत आले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. की ज्याची त्याची भूमिका आहे महाराज. काही काही म्हणत असतील तुला बाहेर काढलं पाहिजे अगोदर. काय अगोदर बाहेर काढलं पाहिजे? धान्य काढायचं, फर्निचर काढायचं, पैसा काढायचा, बायको काढायची की मुलगा काढायचा? बोला, अगोदर काय काढलं पाहिजे? परभणीकर गुरुजी एक उदाहरण सांगायचे महाराज. कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथं मडक्यांची कमतरता नसते. मग आता काय काढलं पाहिजे? आता काय काढलं पाहिजे? का तुम्हाला काढायचं अगोदर?
काय काढलं पाहिजे? तुम्ही बोला ना. हा, ते म्हणतात का तुम्ही? बायको तुम्ही म्हटले का? हा, त्यांनी ऐकलेलं आहे म्हणून ते म्हटले असते. काय काढलं पाहिजे? बायको. तसं संसारूपी घर आहे, घरात पैसा आहे, घरात धन आहे, घरात संपत्ती आहे, घरात बायको आहे, घरात मुलं आहेत, सगळ्या गोष्टी घरात आहेत, पण त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची, त्यालाच म्हणतात त्वरा करा. आणि एकदा हे शरीर संपलं की या शरीरामध्ये एकच उरतो, त्याचं नाव आहे विठ्ठल. हा देह मी नाही, देह नोहे मी, हे सरी उरला उरे विठ्ठल. विठ्ठल. या शरीरातला हे शरीर जर संपलं तर या शरीरामध्ये एकमेव तत्व उरतं, त्याचं नाव आहे विठ्ठल. म्हणून त्या भगवंताचं, त्या विठोबाचं नामचिंतन जीवनात करायचं, कारण जीवनामध्ये भगवंताच्या नामाशिवाय तुम्हाला मला पर्याय नाही. म्हणून जनाबाई महाराज म्हटल्या, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे. जनाबाई म्हटल्या, भगवंताचं नाम हे तारणार आहे आणि या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. नाम तार कहे थोर, अपार. श्री संत जनाबाई महाराज म्हणतात, हे भगवंताचं नाम माणसाला तारणार आहे. या भगवंताच्या नामाची ताकद इतकी आहे, या भगवंताच्या नामानं अनेकांचा उद्धार झालेला आहे. नामी तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. या जगात भगवंताचं नामस्मरण ज्यानं केलं त्याचा उद्धारच झाला. अनेकांचा उद्धार भगवंताच्या नामानं झालेला आहे. आणि हे भगवंताचं नाम माणसाला तारतं याच्यात नवल नाही. भगवंताच्या नामात ताकद इतकी आहे की भगवंताच्या नामानं दगड सुद्धा पाण्यावर तरली. हे काही दगडांना कळत नाही. दगडाचं सांगते मी. भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरली, हे दगडांना सुद्धा कळत नाही. आपण माणसं आहेत. मराठी कळते ना. भगवंताच्या नामानं दगड पाण्यावर तरली. नामाचं महिमा किती मोठा आहे. भगवंताचं तारक नाम कसं आहे. ज्यावेळी सेतू बांधत होते हनुमंतराय वानरसेना, दगड पाण्यावर टाकायचे, भगवंताचं रामनाम लिहायचे, दगड पाण्यावर तरायचा, टाकला की पाण्यावरती तरायचा. प्रभू रामचंद्राने पाहिला, दुसऱ्या दिवशी आले तिथं प्रक्रिया करायला, आणि माझ्या नावानं दगड पाण्यावर तरतात, मी टाकलेली दगड पाण्यावर का तरणार नाहीत. सुपारी एवढा दगड घेतला, पाण्यात टाकला तसाच बुडात. पुन्हा त्याच्यापेक्षा मोठा घेतला, तो टाकला तसाच बुडात गेला. परत नारळ एवढा दगड घेतला, तोही पाण्यात टाकला तसाच बुडात गेला. पाठीमागं वळून पाहिलं, मला कोणी पाहिलं का. पण पाठीमागं वळून पाहिलं, जोडून या कर उभा
सन्मुख तो समोर हनुमंतराय पाहिल्याने विचारलं, हनुमंतराय कधी आले? म्हणे देवा पहिल्याच दगडाला इथं होतो. पहिला दगड पाण्यात टाकला की तेव्हाच तुमच्या पाठीमागं मी होतो. हनुमंतरायाला विचारलं, हनुमंतराया माझ्या नावानं दगड पाण्यावर टाकता, ते दगड पाण्यावर तरता, मग मी टाकलेला दगड पाण्यात का जातोय बुडामध्ये? त्याचं उत्तर हनुमंतरायांनी दिलं, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे भगवंतापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून ते नामचिंतन जीवनामध्ये आपल्याला करायचं. आणि हे अनेकांना या नामानं तारलंय. वल्ल्याकुळीचा उद्धार झाला भगवंताच्या नामामुळं झाला. असे अनेक संत सांगण्यासारखे आहे की त्यांचा उद्धार फक्त आणि फक्त भगवंताच्या नामानं झालेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय काय केलं जीवनात? फक्त नामचिंतनच केलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. म्हणून जगालाही त्यांनी सांगितलं, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद, लागलिया छंद म्हणा लागलिया छंद. हो गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद, गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सगळ्या संतांनी भगवंताचं नामचिंतन केलं. पहिला म्हणलं तुम्हाला माझं एक सांगणं आहे, आपण सगळेजण इथं बसलात, मला माहिती तुम्ही घरी गेल्यानंतर भजन करणार आथरून टाकून झोपे जाणार. म्हणून सगळ्यांनी 2 मिनटं माझ्या पाठीमागं अगदी प्रेमानं टाळी वाजवून, आत्तापर्यंत नाही म्हटले टाळी वाजव, पण आता वाजवा. टाळी वाजवून 2 मिनटं माझ्या पाठीमागं सगळ्यांनी भजन म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुम्ही काय घेताल? तुम्ही काय घेताल म्हणायचं? म्हणा की जोरात. आपण एक काम करू, एकदा या म्हणतील एकदा हे म्हणतील. हा मग कळण आपल्याला कोण जोरात म्हणतात. आता जोरात म्हणायचा. अगोदर तुम्ही म्हणा, तोपर्यंत दादा बाबा काका नाना आप्पाजीचा घसा साफ करून घ्या. आता तुम्ही म्हणायचा. तुमच्यासाठी याच्यापेक्षा सोपं म्हणते, फक्त जोरात म्हणा आणि प्रेमानं म्हणा. नामदेव जनाबाई. सोबत रेल्वेच्या डबे तुटल्यासारखं नका करू, सोबत म्हणा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, पुढचा मला येत नाही. आता तुम्ही थांबा, आता यांची बारी. तुम्ही थांबा आता. म्हणताना पुरुष म्हणलं जोरात म्हणा. पाठीमागचे तुमचाही आवाज येऊ द्या, इकडं ओट्यावर बसलेले तुमचाही आवाज येऊ द्या, फक्त जोरात म्हणा. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे. म्हणा की डोक्याच्या वरून गेलं का? सोपं म्हणू का? बरं ठीक आहे, आता म्हणा.
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हणा म्हणा मागच्या जोरात आवाज येऊ द्या, आवाज येऊ द्या. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा, जोरात जोरात. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा. हा, रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय असं एक हात वरती करा, सगळे करा, एकच करा, जेवढे जेवढे म्हटले तेवढे. पटकन करा, पटकन करा वरती. हा, सगळ्यांनी करा. असं पाठीमागं फिरवा, माझ्यासारखा फिरवा पाठीमागं आणि पाठीवर शब्बसकी द्या. छान भजन केलं तुम्ही, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. भगवंताचं नाम हे माणसाला तारणार आहे आणि हे तारक नाम या नामानं अनेकांचा उद्धार झाला. श्री संत जनाबाई महाराज म्हटल्या, अजामेळ्याचा उद्धार झाला आणि चोखा मेळा हा मुक्तीस नेला अभंगाचं तिसरं चरण. जनाबाई महाराज म्हटल्या, या भगवंताच्या नामानं अजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता. कन्याकुब्ज नगरीमध्ये तो राहत होता. एक दिवस स्नाना करता, ऐका, भगवंताच्या एकदा जर भगवंताचं नामस्मरण केलं तर माणसाच्या जीवनाचा उद्धार कसा होतोय. स्नाना करता नदीवरती गेला आणि तिथून एक वेश्यांची नगरी, एक वेश्यांची गल्ली त्याला दिसली आणि तो अजामेळ ब्राह्मण होता. तो अजामेळ ब्राह्मण होता, त्या वेश्याच्या गल्लीमध्ये गेला आणि तिथून वेश्या घेऊन तो घरी आला. वाईट कर्म करायला लागला, चोऱ्या करायचा, माणसं मारायचा, अगदी वाईट कृत्य, वाईट कर्म त्या ठिकाणी तो करू लागला. एक दिवस असंच संत महात्म्यांची दिंडी त्या गावातून चालली आणि दिंडी जात असताना विसाव्यासाठी अजामेळ्याच्या घरी ते संत महात्मे गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर अगदी त्यांनी पाणी ते घेतलं. पण जात असताना त्या संतांनी त्या वेश्येला विचारलं, तुम्ही गर्भवती आहात, तुमचे मालक कुठे आहेत? त्यांनी सांगितलं ते बाहेर गेले, थोड्या वेळात येतील. अजामेळ घरी आला ना, आल्याबरोबर संतांनी सांगितलं आम्हाला तुमच्याकडं दक्षिणा हवी आहे. म्हणे इतक्या वेळ इथं राहिला ते तुमचे उपकार माना, मी कोणाला दक्षिणा वगैरे काही मी देत नाही, मी जीवनात चांगले कर्म करत नाही, तुम्हाला राहू दिलं तेच तुमचे उपकार माना. म्हणे पैसा नकोय, धन नकोय, संपत्ती नकोय, तुमच्याकडनं कुठलीच गोष्ट आम्हाला नकोय,
फक्त एकच काम करा, दक्षिणा म्हणून एकच काम करा, तुमच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल ना, त्या मुलाचं नाव फक्त नारायण ठेवा. मुलगा पोटी जन्माला आला आणि त्याचं नाव नारायण ठेवण्यात आलं. या अजामिळानं जीवनात वाईट कर्म केली होती. एक गुंडा म्हणून याला ओळखत होते. माणसं मारायचा, चोऱ्या लुबाड्या करायचा, ब्राह्मण होता पण वृत्ती बिघडली. माणसाची जर एकदा वृत्ती बिघडली तर माणूस काही करू शकतो हे आपण सांगू शकत नाही. ब्राह्मण होता तरी त्यांनी ती वाईट कर्म जीवनामध्ये केली. वेश्या घरी आणल्या, त्या वेश्याच्याच पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव नारायण ठेवलं. हा अजामिळ नावाचा ब्राह्मण मरणाच्या दारामध्ये गेला आणि याला घेण्याकरता वरतून यम आले. यम लोकांनी याला घेण्याकरता आले, याला बांधलं आणि याला घेऊन चालले. पण या अजामिळानं काय केलं, ज्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं, हे नारायणा म्हणून आवाज दिला. भगवंताला समजलं, भक्तानं आपल्याला आवाज दिलाय. स्वर्गातून देव खाली आले आणि त्या अजामिळाला वैकुंठाला घेऊन गेले. संत म्हटले, अजामिळा पापराशी तोही नेला वैकुंठाशी. म्हणजे ऐका, जीवनात किती जरी वाईट कर्म यानं केले, जीवनात किती जरी वाईट कर्म आपण केले, फक्त मरत्या वेळी जर तुमच्या माझ्या मुखात मरत्या वेळी एकदा जरी भगवंताचं नाम आलं, एकदा जरी, तरी तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आपल्या सुखाला पारावार राहत नाही, पण ते नाम सहजासहजी मुखात येत नाही. म्हणून जनाबाई महाराज म्हटल्या, अजामिळ उद्धारेला चोखा मेळा मुक्ती सेनेला. आणि श्री संत जनाबाई महाराज आपल्याला सांगतायत, भगवंताच्या नामाकरता कुठलं काम धंदा सोडण्याची गरज तुला नाही. कुठल्याही कामामध्ये तुम्ही भगवंताचं नामचिंतन करू शकता. अभंगाचं शेवटचं चरण.
जनाबाई महाराज म्हणतात भगवंताचं नाम करताना कुठली वेळ कुठलं काम कुठलं काही पाहायचं गरज नाही. तुम्ही कुठलंही काम करत असू द्या, कुठलंही कार्य करत असू द्या, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. कोणतंही कार्य करत असताना भगवंताचं नामचिंतन आपल्याला करता येऊ शकतं. आणि ते भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. लाख माणसातून एखाद्याला ते प्राप्त होतं. एक भजनही सुंदर, लाखों में किसी एक को चुनते हैं, लाखों में अरे लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, ना यूं जीवन बर्बाद कर बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरी भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. निकलेगा निकलेगा रे निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएंगे घनश्याम. बस याद कर, बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर, ना यूं जीवन बर्बाद कर बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. हे सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. इतकं श्रेष्ठ असणार आहे भगवंताचं नाम आहे. आणि जनाबाई महाराज म्हटल्या ते कधी पण करा, जेवताना करा, आंघोळ करताना करा, बाहेर जाताना करा, गाडीत बसल्यावरती करा, ते केव्हाही करा. काळ वेळ नाम उच्चारिता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरत. त्याला काळ वेळ काही सुद्धा लागत नाही त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. आपण कुठल्याही वेळेत ते करू शकतो. म्हणून इतकं ते श्रेष्ठ असणारं भगवंताचं नाम आहे. माझ्या श्री संत जनाबाई महाराजांनी काम करता करता नामचिंतन केलं. गोवऱ्या थापताना केलं, गोवऱ्या वेचतानाही केलं. जनाबाई महाराज गोवऱ्या थापताना भगवंताचं भजन करायच्या, म्हणून त्यांच्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. ज्यावेळी त्यांची कीर्ती ऐकून कबीर महाराज जनाबाईंना भेटण्याकरता आले, महाराष्ट्रामध्ये काशीवरून आले. म्हणजे जनाबाईंना मला भेटायचंय, फार मोठी कीर्ती आहे त्यांची, त्यांना भेटण्याकरता मी आलो. सांगितलं काही लोकांनी त्या तिकडं गोवऱ्या वेचण्याकरता गेलेल्या आहेत. कबीर महाराज तिथं गेले आणि श्री संत जनाबाई महाराज काही बायकांसोबत भांडण करीत होत्या गोवऱ्यासाठी. कबीर महाराज विचार करायला लागले, यांची कीर्ती एवढी मोठी आहे आणि या गोवऱ्यासाठी या बायकांसोबत भांडतायत, म्हणजे तुमच्या गोवऱ्या या तुमच्याच आहेत, हे कशावरून? जनाबाईंनी सांगितलं, माझ्या ज्या गोवऱ्या आहेत त्या गोवऱ्यातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा आवाज येतो, तुम्ही कानाला लावा आणि जीव गोवरी विठ्ठल विठ्ठल म्हणेल ती गोवरी माझी आहे. किती नामस्मरण जीवनात केलं. कबीर महाराजांनी ती गोवरी घेतली, कानाला लावली आणि विठ्ठल विठ्ठल नामचिंतन त्याच्यातून आलं आणि पायावर नतमस्तक झाले. जीवनात एवढं नामचिंतन करायचं, एवढं नामचिंतन करायचं. ऐका महिला मंडळ, आपण देवाच्या दरबारात जातो याच्यात नवल नाही. देवानं आपल्या घरामध्ये यावं, आपल्या घराचं मंदिर व्हावं, इतकं नामस्मरण जीवनात करा. आपण त्याच्याकडे जातो याच्यात अजिबात नवल नाहीये. आणि देव आपल्या घरी येतो, का येणारा नाही? त्या देवाचं, ज्या देवाचं नामचिंतन आपल्याला करायचं त्या देवाचा परिचय असणंही आपल्याला गरजेचं आहे. त्या देवाची ओळखही असणं आपल्याला गरजेचं आहे. या जगात बरीच अशी नास्तिक लोक जन्माला आली, ते म्हणतात ताई आम्ही देवाला बिवाला मानत. तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव आज तुम्हाला मानतोय, म्हणून तुम्ही या जगात आज वावरत आहे. ज्या दिवशी तुम्हाला देव मानायचं सोडून देईल बाबा, त्या दिवशी तुमच्या दारात नक्कीच गर्दी असेल. विचारा ना कशाला? रामनाम, पुढचे म्हणता रामनाम सत्य, मागचे म्हणता शिरापुरी का? समाज आहे म्हणून देवाला माना. आणि एक गोष्ट सांगणं आहे माझी तुम्हाला, मंदिरातला देव जरी आपल्याला समजला नाही, फार जबाबदारीनं बोलते बरं, मंदिरातला देव जरी आपल्याला समजला नाही तरी इथं जो देव आहे इथल्या देवाला समजून घ्या. देवा मंदिरामध्ये जातो आपण,
देवाच्या दर्शनाकरता जातो. सकाळी सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर स्नान वगैरे केल्याच्या नंतर मंदिरामध्ये जातो. कशासाठी? देव झोपलाय का उठलाय पाहण्यासाठी. कशाला जातो? दर्शनाकरता. बरोबर. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाच्या चरणावरती आपण जातो. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या सेकंदाला देवाच्या समोर उभं राहतो. चौथ्या, पाचव्या, 6व्या सेकंदाला देवाच्या चरणावर डोकं ठेवतो. 7व्या, 8व्या, 9व्या सेकंदाला उभं राहतो. देवाच्या समोर जोडून आपण ती देवाच्या समोर एक चूक करतो. सगळेच करतो. ज्या देवाला पाहण्याकरता आपण गेलेलो असतो त्या देवाच्या समोर उभं राहून आपण काय करतो? डोळे बंद करतो. त्याचं कारण आहे का? चामाचे डोळे दाविते. ज्ञानोबराय म्हटले चामाचे डोळे दाविते. या चामड्याच्या डोळ्यातनं दगडातल्या मूर्तीला पाहिलं की तो इतका सुंदर आहे. या चामड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं की तो इतका सुंदर आहे. आता ते चामड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय ते ज्ञानाचे डोळे उघड आणि तुझ्या शरीरामध्ये मी आत्मा म्हणून देव इतका सुंदर आहे तो देव बघ आणि त्या देवाला मान. इथे एक सेन्स आहे आपल्या. त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा सर्व घटी राम देहा देही. किंवा संत म्हटले देवनाटाला नाना परी देवनाटाला नाना परी भरोनी उरला चाराकारी भरोनी उरला चाराकारी देवनटला नटला नाना परी देवनटला जनाबाई म्हटल्या नाम दळणी कांडणी म्हणे नाम याची जणी. तेच नामस्मरण तुम्हाला मला करायचं. ज्यांना ज्यांना देवाने 2 हात दिले त्यांनी पटकन वरती करा. करा सगळे करा. वेळ संपलेला आहे आपला. करा. पाठीमागं वरती ओट्यावर बसलेले गाडीवर बसलेले सगळे करा. तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ. करा वरती करा. सगळे करा. केले वरती. हात वरती करा. करा वरती. दूध प्यायचं का? ठीक आहे. असेच ठेवा. आम्ही येतो वापस. सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवायची. लगेच वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन होईल आणि सेवेला मी पूर्ण विराम देणार आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत एक टाळी वाजवायच्या सोबत. विठोबा रखुमाई